व्यसनी नवरा का मिळतो? हा फक्त नशिबाचा खेळ आहे? की मागच्या जन्माचं पाप? की कर्मफळ? थांबा, हा व्हिडिओ स्किप करू नका. कारण आज आपण जे समजून घेणार आहोत ते खूप खोल आहे. कदाचित कडू आहे, पण तेच सत्य आहे. आणि हे सत्य समजलं तर तुमचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलू शकतो. संसार सुरू होतो स्वप्नांनी. तो मला समजून घेईल, माझी काळजी घेईल, आपण एकत्र आयुष्य घडवू. पण काही काळानंतर वास्तव बदलायला लागतं. सुरुवातीला छोटी सवय वाटणारी गोष्ट हळूहळू व्यसन बनते. मग ते व्यसन त्याच्या स्वभावाचा भाग बनतं. आणि शेवटी तेच व्यसन तुमच्या आयुष्याचा त्रास बनतं. रोजचा ताण, वाद, अपमान, आर्थिक अस्थिरता आणि सगळ्यात मोठं, मनाने एकटं पडणं. तुम्ही बाहेरून सगळं सांभाळत असता, पण आतून हळूहळू तुटत जाता. रात्री झोप येत नाही, मनात एकच विचार फिरत राहतो. मी काय चूक केली? देवाने माझ्याच आयुष्यात हे का दिलं? मी पूजा करते, जप करते, तरीही मला हे का भोगावं लागतं? इथेच अनेक स्त्रिया स्वतःलाच दोष देतात. कदाचित हे माझ्या पापाचं फळ आहे. पण थांबा, इथेच सगळ्यात मोठा गैरसमज सुरू होतो. स्वामी समर्थ एक गोष्ट स्पष्ट सांगतात. कर्म फक्त शिक्षा देत नाही, ते शिकवतं. म्हणजेच जी तुमच्या आयुष्यात येतं ते फक्त भोगण्यासाठी नाही, तर समजण्यासाठी येतं. आता स्वतःला एक प्रश्न विचारा. तुम्ही या नात्याकडे फक्त दुःख म्हणून पाहत आहात, की त्यामागचं कारण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहात? कारण पुढचा भाग तुमचं संपूर्ण समज बदलणार आहे. पार्ट 2 मध्ये ऋणानुबंध आणि कर्मफळाचं खरं रहस्य उघड होणार आहे. भाग 2. गरुड पुराण आणि स्वामी समर्थांची शिकवण दोन्ही एक गोष्ट सांगतात. नाती कधीही योगायोगाने तयार होत नाहीत. प्रत्येक नात्यामागे एक अदृश्य धागा असतो, ज्याला म्हणतात ऋणानुबंध. याचा अर्थ काय? ज्या आत्म्यांशी तुमचं काही देणं घेणं बाकी आहे, तेच पुन्हा तुमच्या आयुष्यात येतात. आता एक खोल प्रश्न. तुमच्या आयुष्यात आलेला प्रत्येक माणूस अचानक आला आहे का? की त्यामागे काही कारण आहे? कधीकधी मागच्या जन्मात आपण कुणाला त्रास दिला असेल, कुणाला चुकीच्या मार्गावर ढकललं असेल, किंवा कुणाच्या आयुष्यात दुःख निर्माण केलं असेल, तर त्या कर्माचं संतुलन करण्यासाठी तेच नातं पुन्हा तयार होतं. म्हणून काही वेळा स्त्रियांना असा नवरा मिळतो जो व्यसनात अडकलेला असतो. पण इथेच खूप महत्वाचा ट्विस्ट आहे. हे नातं फक्त शिक्षा नाही. काही वेळा तुम्ही त्या व्यक्तीच्या आयुष्यात येता त्याला बदलण्यासाठी, त्याला आरसा दाखवण्यासाठी, किंवा स्वतःमध्ये ताकद निर्माण करण्यासाठी. आता विचार करा, तुम्ही या नात्यात फक्त सहन करत आहात की काहीतरी शिकत आहात? कारण पुढचा भाग तुम्हाला आतून हलवून टाकणार आहे. पार्ट 3 मध्ये तुमची खरी भूमिका काय आहे हे समजणार आहे. आता सगळ्यात मोठा प्रश्न, मी काय करावं? सहन करावं की बदल घडवावा? अनेक स्त्रिया असं मानतात, हे माझं कर्म आहे, मला सहन करावंच लागेल. पण स्वामी समर्थ काय सांगतात माहितीये? अन्याय सहन करणं हा धर्म नाही. हे खूप मोठं सत्य आहे, जे अनेक लोक दुर्लक्ष करतात. कर्म म्हणजे फक्त भोगणं नाही. कर्म म्हणजे जागं होणं, मर्यादा आखणं आणि योग्य निर्णय घेणं. जर तुम्ही सतत सहन करत राहिलात तर ते कर्म पुन्हा पुन्हा चालू राहतं. पण ज्या क्षणी तुम्ही जागे होता, स्वतःसाठी उभं राहता आणि चुकीला नाही म्हणता, त्या क्षणी कर्माचा प्रवाह बदलायला लागतो. याचा अर्थ तुम्ही फक्त परिस्थितीची शिकार नाही, तुम्ही परिस्थिती बदलण्याची ताकद आहात. आता स्वतःला विचारा, तुम्ही अजूनही भीतीत जगत आहात की बदलासाठी तयार आहात? पण अजून एक अंतिम सत्य बाकी आहे. पार्ट 4 मध्ये खरा मार्ग आणि अंतिम उत्तर मिळणार आहे. शेवटी एकच सत्य आहे. व्यसनी नवरा मिळणं हे फक्त पापाचं फळ नाही. ते एक संकेत आहे, एक आरसा आहे आणि एक संधी आहे. स्वामी समर्थ थेट शिक्षा देत नाहीत, ते आपल्याला जागं करतात. तुमच्या आयुष्यात ही परिस्थिती आलीये कारण तुम्हाला स्वतःची ओळख व्हावी, तुमची किंमत कळावी
आणि योग्य निर्णय घेण्याची हिंमत यावी. तुमच्याकडे 2 मार्ग आहेत. पहिला, सगळं नशिबावर टाकून आयुष्यभर सहन करत राहणं. दुसरा, स्वतःला मजबूत बनवणं, मर्यादा ठरवणं आणि आयुष्य बदलणं. स्वामी समर्थांचं एक गुपित वाक्य आहे, जो स्वतःसाठी उभा राहतो त्याच्या पाठीशी मी उभा राहतो. म्हणून लक्षात ठेवा, तुमचं कर्म परिस्थिती तयार करतं, पण तुमचा निर्णय तुमचं भविष्य तयार करतो. आजपासून एक छोटा बदल करा. स्वतःला कमी समजू नका, भीती सोडा आणि योग्य गोष्टीसाठी उभं राहा. कारण स्वामींना फक्त तुमचा जप नाही, तुमचं धैर्यही दिसतं. आता शेवटचा प्रश्न, तुम्ही तुमचं कर्म फक्त भोगणार की बदलणार? जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा.